श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 86वा सर्ग वाचूया. सहजपणे महान कर्मे करणाऱ्या भगवान श्रीरामांनी असे उद्गार काढल्यावर ताराकुमार अंगद मूर्तिमान अग्नीप्रमाणे आकाशमार्गे निघाला. एका मुहूर्तभरातच श्रीमान अंगद तटबंदी ओलांडून रावणाच्या राजभवनात जाऊन पोहोचला. तेथे त्याने मंत्र्यांसह शांत भावाने बसलेला रावण पाहिला. वानर श्रेष्ठ अंगदाने सोन्याचे बाजूबंद घातले होते. तो प्रज्वलित अग्नीप्रमाणे प्रकाशित झालेला होता. रावणाजवळ पोहोचल्यावर तो उतरून खाली उभा राहिला. त्याने प्रथम आपला परिचय करून दिला आणि मग मंत्र्यांसह असलेल्या रावणाला श्रीरामचंद्रांनी सांगितलेल्या सर्व उत्तम गोष्टी जशाच्या तशा ऐकविल्या. एक शब्दही अधिक किंवा उणा नव्हता. तो म्हणाला, मी सहजपणानं मोठमोठी उत्तम कामं करणाऱ्या कौशल नरेश महाराज श्रीरामांचा दूत वालीपुत्र अंगद आहे. माझं नाव तुझ्या कानी पडलं असण्याचाही संभव आहे. आता कौशल्येचा आनंद वाढविणाऱ्या रघुकुल तिलक श्रीरामांनी तुला संदेश दिला आहे. ते म्हणतात, नृशंस रावणा, पुरुषासारखा पुरुष हो आणि घराच्या बाहेर पडून माझ्याशी 2 हात कर. मी मंत्री, पुत्र आणि बंधुबांधवांसह तुझा वध करीन. कारण तू मारला जाण्यानं तिन्ही लोकातले प्राणी निर्भय होतील. तू देव, दानव, यक्ष, गंधर्व, नाग आणि राक्षस या साऱ्यांचाच शत्रू आहेस. ऋषींसाठी तर तू काटा आहे. जर आज मी तुला उखडून फेकीन, जर तू माझ्या चरणावर पडून आदरपूर्वक सीतेची परत पाठवणी केली नाहीस तर माझ्या हातून तू मारला जाशील आणि तुला मारल्या जाण्यानं लंकेचं सारं ऐश्वर्य बिभीषणाला प्राप्त होईल. वानर शिरोमणी अंगदाचे ते कठोर वचन ऐकून निशाचर गणांचा राजा रावण अत्यंत अमर्षाने भरून गेला. रोषाने भरलेल्या त्या रावणाने त्यावेळी आपल्या मंत्र्यांच्या नावाने पुकारा केला आणि तो म्हणाला, पकडा या दुर्बुद्धी वानराला आणि टाका मारून. रावणाचे ते म्हणणे ऐकून 4 भयंकर निशाचरांनी प्रज्वलित अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेल्या अंगद पकडला. आत्मबलाने संपन्न अशा ताराकुमार अंगदाने त्यावेळी राक्षसांना आपले बल दाखवण्यासाठी स्वतःला पकडून दिले. मग तो पक्षासारखा आपल्या दोन्ही भुजा पकडलेल्या त्या 4 राक्षसांना घेऊनच उडाला आणि त्या भवनाच्या पर्वतप्राय उंच असलेल्या छतावर चढला. त्याच्या उड्डाणाच्या वेगाने धसका खाऊन ते सारे राक्षस रावणाच्या नजरेसमोर पृथ्वीवर कोसळले. त्यानंतर प्रतापी वालीकुमार अंगद राक्षस राजाच्या त्या भवनाच्या शिखरावर त्या पर्वतप्राय उंच भवनावर पाय आपटीत हिंडू लागला. त्याच्या पावलांच्या आघाताने विदीर्ण होऊन ते छत रावणाच्या डोळ्यांसमोर फाटले. ज्याप्रमाणे पूर्वकाळी वज्रघाताने ते छत विदीर्ण झाले होते, त्याचप्रमाणे अंगदाघाताने ते छत विदीर्ण झाले. अशा प्रकारे भवनाचे छत तोडून त्याने आपल्या नावाचा पुकारा करीत मोठ्या जोराने सिंहनाद केला आणि तो आकाशमार्गे निघाला. राक्षसांना पीडा देऊन आणि समस्त वानरांचा हर्ष वाढवून तो वानर सेनेत श्रीरामचंद्रांपाशी येऊन दाखल झाला. त्याने आपले भवन मोडलेले पाहून रावणाला मोठा क्रोध वाटला. विनाशाची घटका आलेली पाहून तो दीर्घ निश्वास सोडू लागला. श्रीरामचंद्र हर्षभरीत होऊन गर्जना करणाऱ्या बहुसंख्य वानरांनी वेढलेल्या अवस्थेत युद्धासाठी सज्ज झाले. ते आपल्या शत्रूचा वध करू इच्छित होते. त्याचवेळी पर्वत शिखराप्रमाणे विशालकाय महापराक्रमी दुर्जय वानरवीर सुषेणाने इच्छेला येईल ते रूप धारण करणाऱ्या अनेक वानरांसह लंकेचा सर्व द्वारांवर विजय आणि ताबा मिळवला आणि सुग्रीवाच्या आज्ञेला अनुसरून तो आळीपाळीने त्या सर्व द्वारांशी संचार करू लागला. जणू चंद्राने क्रमशः नक्षत्रांची प्रदक्षिणा करावी तसा तो सर्व द्वारांवर लक्ष ठेवण्यासाठी हिंडू लागला. लंकेला वेढा घालून समुद्रापर्यंत पसरलेल्या त्या वनवासी वानरांची 100 औक्षहिणी सेना पाहून राक्षसांना मोठा विस्मय वाटला. खूपसे निशाचर भयभीत झाले. इतर कितीतरी राक्षस मात्र हर्षोत्साहाने समरांगणाकडे निघाले.
त्यावेळी लंकेची तटबंदी आणि खाई संपूर्णपणे वानर व्याप्त झाली होती. अशा प्रकारे राक्षसांनी त्या तटबंदीने वानर आकार धारण केल्याचे दृश्य पाहिले तेव्हा ते दीन दुःखी आणि भयभीत होऊन हाहाकार करू लागले. त्या महाभीषण कोलाहास सुरुवात झाल्यावर राक्षसराज रावणाचे योद्धे निशाचरही मोठमोठी आयुधे हातात घेऊन प्रलय काळाच्या प्रचंड वायूप्रमाणे सगळीकडे संचार करू लागले. त्यानंतर त्या राक्षसांनी रावणाच्या भवनात जाऊन सांगितले की वानरांसह श्रीरामांनी लंकापुरीला चारी बाजूंनी वेढा दिला आहे. लंका वेढली जाण्याची हकीकत ऐकून रावणाला अत्यंत संताप आला आणि तो नगर रक्षणाची पूर्वीपेक्षा दुप्पट व्यवस्था करून महालाच्या गच्चीवर गेला. तेथून त्याला दिसले की पर्वत, वने आणि काननांसह सारी लंका सगळीकडून असंख्य युद्धाभिलाषी वानरांनी घेरली गेली आहे. अशा प्रकारे समस्त वानरांनी आच्छादलेली वसुधा कपिलवर्णाची झाली आहे. ते पाहून या साऱ्यांचा विनाश कसा करावा या चिंतेत तो पडला. खूप वेळपर्यंत विचार केल्यानंतर पुन्हा धैर्य धारण करून विशाल नेत्रांच्या रावणाने श्रीराम आणि वानरसेना पुन्हा बारकाईने निहाळली. इकडे श्रीरामचंद्र आपल्या सेनेसह प्रसन्नपणे पुढे वाटचाल करीत राहिले. त्यांनी पाहिले की लंका सगळीकडून राक्षसांनी आवृत्त आणि सुरक्षित आहे. विचित्र ध्वजा पताकांनी अलंकृत लंकापुरी पाहून दशरथ नंदन श्रीराम व्यथित चित्ताने मनोमन सीतेचे स्मरण करू लागले. ते म्हणू लागले, अरे रे, ती मृग शावकाप्रमाणे डोळे असलेली जनकनंदिनी सीता इथंच आहे. माझ्यासाठी ती शोकमग्न होऊन त्रास काढते आहे. जमिनीचीच वेदी करून झोपते आहे. ती खूप दुबळी झाली आहे असंही माझ्या कानावर आलं. अशा प्रकारे राक्षसांनी त्रस्त केलेल्या विदेह नंदिनीचे वारंवार चिंतन करीत धर्मात्मा श्रीरामांनी तत्काळ वानरांना शत्रुभूत अशा राक्षसांचा वध करण्याच्या आज्ञा सोडल्या. क्लिष्ट कामे पार करणाऱ्या श्रीरामांनी अशा प्रकारे आज्ञा देताच पुढे सरकण्यासाठी परस्परात चढाओढ करणाऱ्या वानरांनी आपल्या सिंहनादाने तेथील जमीन आणि आकाश दुमदुमून टाकले. ते समस्त वानरी युथपती आपल्या मनात हा निश्चय करून उभे होते की आम्ही पर्वत शिखरांचा वर्षाव करून लंकेच्या भवनांचा चक्काचूर करून टाकू किंवा बुक्के मारून लंका पाडून टाकू. ते वानर सेनापती पर्वताची मोठमोठी शिखरे उचलून आणि नाना प्रकारचे वृक्ष उखडून प्रहार करण्यासाठी उभे होते. राक्षसराज रावणाच्या डोळ्यांसमोर पाहता पाहता ते विभिन्न भागात विभागणी झालेले वानर सैनिक श्री रघुनाथांचे प्रिय कर्म करण्यासाठी तात्काळ लंकेच्या तटबंदीवर चढले. तांब्याप्रमाणे लाल तोंडे आणि सुवर्णाप्रमाणे कांती असलेले ते वानर श्रीरामचंद्रांसाठी प्राणत्याग करायलाही तयार होते. ते सर्वच्या सर्व वृक्ष आणि शैलशिखरांनी युद्ध करणारे होते. त्यांनी ते घेऊनच लंकेवर आक्रमण केले. ते सारे वानर वृक्ष, पर्वत शिखरे आणि बुक्यांनी असंख्य तट आणि दरवाजे तोडू लागले. त्या वानरांनी स्वच्छ पाण्याने भरलेल्या खाई, धूळ, पर्वत शिखरे, गवत आणि लाकडांनी झाकून टाकल्या. मग तर सहस्त्र यूथ, कोटी यूथ आणि 100 कोटी यूथ बरोबर घेऊन अनेक यूथपती त्यावेळी लंकेच्या किल्ल्यावर चढून गेले. मोठमोठ्या गजराजांप्रमाणे विशालकाय वानर सोन्यांचे बनविलेले दरवाजे धुळीला मिळवीत, कैलास शिखराप्रमाणे उंच उंच गोपुरे पाडीत, उड्या मारीत आणि गर्जना करीत लंकेवर स्वारी करून आले. अत्यंत बलवान श्रीरामांचा विजय असो, महाबली लक्ष्मणाचा विजय असो, श्री रघुनाथांनी सांभाळलेल्या सुग्रीव राजाचा जय असो अशा घोषणा देत आणि गरजत ते इच्छेनुसार रूप धारण करणारे वानर लंकेच्या तटावर तुटून पडले. इथे 86वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 87वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.